नमस्कार, मी डॉक्टर विनीता बेंडाळे, डिरेक्टर ऑफ द्युम्ना वुमेन्स क्लिनिक. मागच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण हे पाहिलं होतं की PCOSची चिकित्सा करत असताना लाईफस्टाईलमधले बदल हे का आवश्यक आहेत. आपल्या ज्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहेत, व्यायामाशी निगडीत सवयी आहेत, झोप आहे, मानसिक स्वास्थ्याशी संबंधित आपण करत असणाऱ्या काही गोष्टी, या सगळ्यांचा अंतर्भाव हा लाईफस्टाईलमध्ये होत असतो. आणि विशेष म्हणजे आपल्या शरीराची एक नॅचरल अशी स्वाभाविक प्रवृत्ती असते, ती म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राखण्याकडे शरीराचा स्वतःहून एक कल असतो. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये होमिओस्टॅसिस असं म्हणतात. मग आपण ज्या लाईफस्टाईलमधल्या आपल्या सवयी आहेत, आत्ता आपण ज्याबद्दल बोललो, त्या जर ह्याला पूरक असतील तर शरीराला निश्चितच त्याची मदत होणार आहे. आणि त्या जर विरुद्ध असतील तर शरीराला त्याच्यामुळे काही चॅलेंजेस निर्माण होणार आहेत. आणि म्हणून लाईफस्टाईलमधले चॉईसेस हे केवळ PCOSच्या चिकित्सेसाठी म्हणून नाही, तर ओव्हरऑलच आरोग्य चांगलं राखायचं असेल तर लाईफस्टाईलमधले चॉईसेस हे चांगलं असणं हे खूप आवश्यक आहे. आहाराबद्दल बोलायचं झालं तर एक सर्वसामान्यतः येणारा प्रश्न असा असतो की काय खायला हवं. हा नक्कीच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जसा चौरस आहार, सगळ्या न्यूट्रिएंट्सनी परिपूर्ण असा बॅलन्स्ड आहार हा आवश्यक आहे, तसाच अजून एक मुद्दाही खूप आवश्यक आहे. आपण रोज जे जेवण जेवतो, आपल्या अन्नपदार्थ आपले जे असतात, पोळी भात असेल, भाजी असेल, आपण फळं खात असू, सूप्स असतील, फळांचे ज्यूस असतील, दूध असेल, या सगळ्या गोष्टी जसंच्या तसं शरीराच्या पेशींपर्यंत पोचतात का? नाही. त्याच्यामध्ये काही रूपांतर व्हायला लागतं, स्थित्यंतर व्हायला लागतं आणि मग एका विशिष्ट स्वरूपातच शरीरामध्ये आपण जो आहार घेतलेला आहे तो शरीराच्या पेशींपर्यंत पोचू शकतो किंवा तो तिथे त्याचा स्वीकार होऊ शकतो, त्या ॲब्झॉर्ब किंवा ॲसिमिलेट होऊ शकतात. मग ह्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे तीच पचन प्रक्रिया. आणि म्हणून पचन प्रक्रिया ही चांगलं असणं हे योग्य आहाराबरोबर तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. आयुर्वेदामध्ये केवळ स्वास्थ्य रक्षणासाठी नाही, तर कुठल्याही आजाराचा विचार करताना, चिकित्सा करताना सुद्धा पचन प्रक्रियेला खूप महत्त्व दिलेलं आहे. आता आपण पाहिलं की काय खावं, पचन प्रक्रिया व्यवस्थित पाहिजे, तसंच किती खावं हेही महत्त्वाचं आहेच ना. साधारणपणे एक जेव्हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही किती खाता किंवा आपण किती खातो, तर त्याचं उत्तर काय आहे? पोट भरेपर्यंत खातो. बरोबर आहे. आयुर्वेद असं सांगतो की ही पोट भरेपर्यंत खाणं ही जी प्रक्रिया आहे त्याच्यापेक्षा थोडंसं आधी थांबलं तर आरोग्य खूप चांगलं राहू शकतं. आपल्या पोटाचा, आमाशयाचा साधारणपणे 1/4 भाग जर आपण रिकामा ठेवला प्रत्येक वेळेला खाताना, तर पचन प्रक्रिया ही खूप चांगली होऊ शकते. हे सगळं थिअरिटिकली बरोबर आहे की असं करायला हवं. ते कळणार कसं की आता आपलं पोट भरत आलं आहे आणि थांबावं? याच्यासाठी आपण काय जेवतोय आणि किती जेवतोय याच्याकडे आपलं लक्ष असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. हल्ली खूप लोकांना ही सवय असते की जेवताना खाताना सुद्धा फोनवर काही स्क्रोलिंग चालू आहे किंवा TV समोर आहे, लॅपटॉप आहे, हे बघत बघत जेवणं. मग आपण किती जेवतोय ह्याच्याकडे लक्ष राहणं अवघड होऊन बसतं. त्यामुळे मनापासून लक्ष देऊन जेवणं ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आहारविधी विशेषायतन याच्या खाली अनेक बारकावे सांगितलेले आहे. आयुर्वेदामध्ये तन्मना भुंजित हे सांगितलेलं आहे. जसं आपण शरीराने खातो तसंच आपलं मन तिथे असणं, लक्ष देऊन जेवणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. किती खावं याबरोबरच कधी खावं हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे वेळा जेवणाच्या पाळणं हे खूप आवश्यक गोष्ट आहे. आयुर्वेदामध्ये एक प्रिन्सिपल अजून सांगितलेलं आहे की 24 तासामध्ये शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात. ते बदल हे वातावरणाशीही निगडीत असतात. मग ह्या काळामध्ये जर आपण आपल्या लाईफस्टाईलमधल्या ज्या गोष्टी आहेत किंवा जे चॉईसेस आहेत त्याला पूरक केले तर आरोग्य राखायला, मगाशी त्याचा आपण विचार केला ना, होमिओस्टॅसिस, त्याला उपयोग हा चांगला होतो. 2017मध्ये एक नोबेल पारितोषिक मिळालेलं होतं सार्कॅडियन रिदम या विषयाला. आणि त्या विषयामध्ये ह्याच धर्तीवरचा शोध हा प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे वेळा ह्या खूप महत्त्वाच्या नक्कीच आहेत. जसं ठराविक वेळांना खावं, वेगवेगळ्या वेळा सतत बदलू नये, तसंच
भूक लागून गेली आहे पण खाल्लं नाही, हेही योग्य नाही आहे. कधीतरीची गोष्ट वेगळी आहे, पण सातत्याने ह्या जेव्हा सवयी असतात ना, त्या आरोग्याला खूप घातक ठरू शकतात. भूक नसताना खाणं हेही योग्य नाही आहे. आणि उशिरा रात्री स्पेशली उशिरा जेवणं हे अनेक वेगवेगळ्या प्रकारांच्या आरोग्याचं कारण ठरू शकतं. अगदी कार्डियॅक डिसीज किंवा हृदयरोगापर्यंत सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो, ही सवय जर खूप जुनी असेल तर. त्यामुळे आहाराबद्दल काय खावं ह्याबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणंही आवश्यक आहे. मग अशी आपण पाहिलं की आहार हा पचायला हलका असावा, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट अजून आहे की शिळं अन्न खाऊ नये. सकाळी केलेलं संध्याकाळी एक वेळ ठीक आहे, कारण प्रत्येकाला हे शक्य असतं असं नाही आहे की 2 वेळेला स्वयंपाक करून खाणं, पण निदान सकाळचं संध्याकाळी खावं. आजचं उद्याला किंवा अजून पुढे साचवून ठेवून खाणं हेही आरोग्याला घातक आहे. ताजं गरम अन्न खाणं हे सगळ्यात पचायला सोपी गोष्ट आहे. पचायला हलके पदार्थ त्यात असावेत. शेल्फ फूड, प्रोसेस्ड फूड हेही अवॉइड करणं हे खूप आवश्यक आहे. आहाराबद्दल आपण आज थोडक्यात माहिती घेतली आहे. पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये आपण झोप आणि व्यायाम या विषयांवर बोलूया. तोपर्यंत नमस्कार.